बिग बॉस मराठी या लोकप्रिय कार्यक्रमामध्ये एका स्पर्धकाने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय। तो स्पर्धक म्हणजे जालन्यातील परतूर येथील प्रभू शेळके। अत्यंत गरीब परिस्थिती असलेल्या प्रभूला थॅलेसेमिया हा दुर्मिळ आजार आहे। यामुळेच त्याच्या वडिलांना घरची शेतजमीन देखील विकावी लागली आहे। जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील वलखेड या छोट्याशा खेडेगावामध्ये तो राहतो। अत्यंत निमुळत्या गल्लीमध्ये छोटंसं त्याचं घर आहे। 10 बाय 10 ची एक रूम असून त्यामध्येच त्याचे आई वडील आणि एक छोटा भाऊ राहतो। प्रभू आणि त्याचा भाऊ सूरज या दोघांनाही थॅलेसेमिया मेजर हा अत्यंत दुर्मिळ आजार आहे। या आजारावर उपचार करण्यासाठी एका इंजेक्शनची किंमत तब्बल 25 लाख रुपये एवढी आहे। 50 लाख रुपये मिळाले तरच या दोन भावांवर कायमचा इलाज होऊ शकतो। बिग बॉस मराठी या लोकप्रिय कार्यक्रमाचं विजेतेपद पटकावून प्रभू शेळके त्याच्या कुटुंबाचं नशीब पालटवू इच्छितो। या कामामध्ये त्याला यश मिळेल की नाही हे येणारा काळच ठरवेल, परंतु त्याचं घर कसं आहे, त्याचे कुटुंब कोणत्या परिस्थितीत राहते आणि त्याला कोणता दुर्धर आजार आहे हे आम्ही त्याच्या कुटुंबाकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। पाहुयात लोकल 18चा हा ग्राउंड रिपोर्ट। लागते वाटते कसं होईल कसं नाही, आपण कोणासाठी करतो, लेकरासाठीच करतो। झोपेत नाही, जेवायला बसलो तर जेवायला सारखी चिंता लागते कसं होईल कसं नाही। आता पण एवढं मागं टाकून चालावं लागतंय, नाहीतर आपलं लेकरं आहे तर आपणच लोकांना किती नवस जर केलं तर मूलबाळ होत नाही। त्यांनी जे केलं जीवनात ते आज कोणीच नाही केलं। बुद्धिवान लय येतो, लय हुशार। परत जातानाच आम्हाला सांगतोय माझी तब्येतीची काळजी घेऊ नका, तुम्ही तुमची काळजी घ्या, आमची घोर चिंता माझा करू नका, आम्ही एकदम व्यवस्थित राहतो। मला काय आजार आला, माझं काय दुखायला डोकं बिका मी सांगतो बिग बॉस आलेला। आता एवढं आम्हाला सांगून गेलं। सूरज अशोक शेळके कोणी भरपूर होते, आम्ही दोघं मस्त रील्स बनवायचो, आम्ही दोघं संग जेवण करायचो, भरपूर आठवणी येतात। आम्ही दोघं आम्ही इथं झोपायचो बाजारात मस्त फॅन लावून थंडीमध्ये। आता झोप पण येत नाही मला ते गेलं। हा रोज पाहतो, रोज टीव्ही नाही ना, फोनवरच पाहतो मी। टीव्ही नाही ना आमच्याकडे, फोनवरच पाहतो, पण रोज पाहतो, भूकू देत नाही। हा वाटत होतं, आधीपासूनच वाटत होतं की माझा भाऊ खूप मोठा होणार आणि झालाच आता फक्त त्याला जिंकून यायचंय आणि जिंकून येणारच। हा नक्कीच जिंकून आला तर सगळ्या समस्या दूर पण होतील आणि इलाज पण होईल। माहिती आहे कोणता आहे? थॅलेसेमिया मेजर। या आजाराचं सोल्युशन फक्त एकच आहे, एक इंजेक्शन आहे। ते आमच्या शरीरातले जे पेशी असतात ते वाढत नाहीत, जागीच मरून जातात। तर त्यासाठी एक इंजेक्शन आहे, ते इंजेक्शन 25 लाखाला एक इंजेक्शन आहे। तर दोघाला 2 इंजेक्शन पाहिजे, त्यासाठी एवढा खर्च एक जणासाठी 25 लाख रुपये। हा मिळतील ना, जर माझा भाऊ तर बोलतोय पहिलं मी इलाज करेन, नाही तर मग घर बांधेन। आधी घर बांधायचं त्याचं स्वप्न आहे, पहिलं घर बांधायचं आणि मग इलाज करायचा। हा माझ्या भावाचं एकच स्वप्न आहे, घर बांधायचं, इलाज करायचा आणि काहीतरी मोठं करून दाखवायचं, बस। ते स्वप्न आता पूर्ण होतंय थोडं थोडं। मोबाईल घ्यायचे, मग ते एक मोबाईल माझ्यावाला होता, ते त्यांना देऊन टाकला, मी दुसरा घेतला। मग त्याच्यावर त्यांनी ते सुरू केल्याच्या नंतर मग चांगलंच एक 4-8 दिवसांनी ते त्यांच्यावाले फॉलोअर ते मला काही कळत नव्हतं त्याच्यावर, पण मग नंतर चांगलं त्याला ते 1-2 दिवसामध्ये 1 लाख 2 लाख काय फॉलोअर म्हणते ते झाले। मग त्यांचं त्याच्यावर ते तसंच झालं। पण माझ्या असं 47 वर्षात मी जे नाही केलं त्याने करून दाखवलं। फक्त मला एकच आहे, त्यांनी चांगलं स्ट्रॉंग राहावा आणि हाईट वाढावा आणि सुखी राहा, मला दुसरं काही नको। वलखेड गावातील याच घरामध्ये प्रभू शेळके राहतो। अत्यंत निमुळती गल्ली आणि आजूबाजूला असलेली वाहणारी गटारं, घरासमोर लावलेली ही तुटकी फुटकी गाडी, त्याच्यावर प्रभू आणि सूरज अशी 2 नावे अभिमानाने कोरलेली। थॅलेसेमियाग्रस्त दोन्ही लेकांचा भूतकाळ आठवला की मायबापांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नाहीत। नारायण काळे, लोकल 18, जालना।